ती महापालिकेमधली बैठक आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात होती आणि सर्व नागरिकांना त्यासाठी निमंत्रण होतं. तर एक जागरूक नागरिक म्हणून मी गेलेलो होतो आणि बैठकीच्या सुरुवातीलाच संयोजकांनी सांगितलं की नागरिकांनी आपले आक्षेप नोंदवावेत. तर मी लगेच हात वर केला. मी एकट्यानेच हात वर केला होता. त्यांनी लगेच मला माईक दिला आणि मी माझी सार्वजनिक सणा उत्सवांच्या सबबीखाली होणारं ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा याचा नागरिकांना होणारा प्रचंड त्रास तर तो होणार नाही, इथून पुढे याची खबरदारी घ्यावी, ही भूमिका मांडली ठामपणे. शेकडो कार्यकर्ते होते आणि तुम्ही फक्त वेगळी भूमिका घेणारे एकटेच होते. तुम्हाला काही भीती वगैरे वाटली नाही त्यावेळेस या सगळ्या गोष्टी? नाही, कारण की तुकारामांनी म्हणल्यानुसार सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी आले नाही बहुमता. त्यामुळे मी बहुमताला कधी मानतच नव्हतो. तर त्यामुळे ते 99% आहेत की आणखी 100% आहेत त्याची मला काहीच परवाही नव्हती, फिकीरही नव्हती. ते लाऊडस्पीकर आणि डीजे हे चुकीचं आहे, हे का वाटतं तुम्हाला? कारण लाऊडस्पीकर म्हणजे बाय डेफिनेशन तो त्याला प्रोव्हाइड केलेलं साऊंड इनपुट जे आहे ते अँप्लिफाय करतो, म्हणजे ध्वनीवर्धन तो करतो. तर ते वापरताना सद्सद्विवेक बुद्धीचा वापर गरजेचा आहे किंवा अत्यावश्यक आहे. तो फक्त बंदिस्त सभागृहात पुरेसं साऊंड प्रूफिंग केलेल्या सभागृहातच वाजवायची गोष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी ती वाजवायची गोष्ट वाटेल त्या परिस्थितीत नाही, एक्सेप्ट अंडर इमर्जन्सी सर्कमस्टन्सेस. आणि सण उत्सवी अशा प्रकारची इमर्जन्सी सर्कमस्टन्सेस नक्कीच नाहीत. तर त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना फक्त उपद्रव होतो, त्यांना सक्तीचे श्रोते बनवलं जातं, वेठीस धरलं जातं. तर त्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणी लावू नये, कुठचाही सण असो की उत्सव असो. आणि रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे त्यांनी मंडप टाकू नये आणि मिरवणुका काढू नये. आता हे झालं गणेशोत्सवाचं, तर इतर धर्मियांचे सुद्धा काही सणवार असतात, तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? हो, म्हणजे मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये मुख्यत्वे हिंदू सण साजरे होतात. पण अन्य धर्मांचे सण ज्या भागात साजरे होत असतील किंवा त्या धर्मांचे सण या भागात साजरे व्हायला लागले तरी त्या सणांसंदर्भातही माझी 100% अशीच भूमिका असेल, त्यामध्ये काहीच फरक नसेल. तुम्हाला असं वाटलं नाही का कधी आपण ही भूमिका घेतल्यामुळे आपल्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो, काही लोक तुम्हाला धमकावू शकतात, तर याची तयारी केलेली आहे का? हा, नाही, मला म्हणजे तसं वाटलं नाही ना. कोणी असं लॉजिकल त्याचं रिबटल कधी केलं. ते फक्त यद्वा तद्वा भविष्याती तसे काहीतरी बडबडत होते एवढंच. पण त्यांनी लॉजिकल रिबटल म्हणजे तार्किक खंडन कोणीच त्याचं केलं नाही, मी जे म्हणत होतो त्याचं. जर महापालिकेने यावर कारवाई केली नाही तर पुढची भूमिका तुमची काय असेल? तर मग मी ऑलरेडी सर्व संबंधित अधिकारी म्हणजे ब्युरोक्रेसीमधले आणि निवडून गेलेले लोकप्रतिनिधी या सर्वांना या संदर्भात निवेदनं दिलेली आहेत. अनेकांची माझी व्यक्तिगत भेटही झालेली आहे. पण जर मला आगामी उत्सवात समाधानकारक परिणाम त्याचे दिसले नाहीत तर माझा न्यायालयीन मार्ग चोखाळण्याचा विचार आहे. मेधा कुलकर्णींची भेट ही तुम्ही घेतली का? कारण त्याही तुमच्याचप्रमाणे अशा काही भूमिका घेतात, तर त्यांचं काय मत आहे? हा, मेधा कुलकर्णींना मी लेखी निवेदन दिलेलं आहे. पण मी जेव्हा ते द्यायला गेलो तेव्हा त्या राज्यसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये होत्या, त्यामुळे व्यक्तिशः त्यांची भेट होऊ शकली नाही. तर अजूनपर्यंत काही त्यांची भेट झालेली नाही. तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे? मग आजच पुणे लोकल सोबत जोडा तुमचा ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून. पुणे लोकल, तुमचा विश्वासू डिजिटल पार्टनर.